महाराष्ट्र नवनिर्माण सेना अनेक पातळीवर पाठपुरावा गेल्या 50 वर्षभर करतोय आणि आमचं सातत्याने हे म्हणणं होतं की बीएसटीची जी बिलं आहेत ती 15 ते 25% कमी होऊ शकतात आणि याच्यासाठी म्हणून आम्ही पाठपुरावा करत असताना आम्ही काही बीएसटीचे अकाउंट्स तपासले आणि त्या अकाउंट्समध्ये आम्हाला असं आढळून आलं की बीएसटीने वीज युनिटचे दर वाढवण्यासाठी म्हणून खोटे खर्च MERC ला सबमिट केलेले. आता आपण याची प्रोसिजर थोडक्यात फक्त समजून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. MERC म्हणजे महाराष्ट्र इलेक्ट्रिक रेग्युलेटरी बोर्ड रेग्युलेटरी अथॉरिटी हे काय करतं, हे वीज कंपन्यांकडनं त्यांचे खर्च मागवतो की त्यांचा पूर्ण खर्च किती आहे, वीज कितीला मिळते, त्याच्यावर त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट काय आहे, त्यांना काय काय खर्च लागणार आहे आणि त्याच्यावर साधारण 15% त्यांना रिटर्न प्रॉफिट हा MERC देते आणि त्याप्रमाणे विजेच्या युनिटची दर निश्चिती होत असते. म्हणजे 5 रुपये युनिट किंवा 6 रुपये युनिट किंवा 7. पण खर्चच वाढवून दाखवल्यामुळे ते विजेचे दर आहेत युनिटचे ते वाढत चाललेले आहेत. बरं, आता खर्च खोटे कसे दाखवले तर बीएसटीनी साधारण 560 कोटी रुपये असं दाखवलं की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केले, म्हणजे जे सबस्टेशन्स आहेत त्याच्या रिपेअरिंगसाठी खर्च केले. पण प्रत्यक्षात सबस्टेशनवर पैसे खर्च झालेले नाही. कामगारांना त्यांचं त्यांचं जे आहे आणि बाकीचे जे कामगारांचे देण्यासाठी म्हणून त्यांनी 1000 कोटी रुपयापर्यंत खर्च दाखवला, प्रत्यक्षात तो दिला नाही. मग आम्ही सगळे हे विषय घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल साहेबांकडे गेलो. त्यांना आम्ही ते खर्च दाखवले आणि आम्ही त्यांना म्हटलं की याची एक तुम्ही एन्क्वायरी कंडक्ट करा आणि तसं सन्मान्य राजसाहेबांचं पत्र आम्ही इक्बाल चहल साहेबांना दिलं. त्यानंतर इक्बाल चहल साहेबांनी म्युन्सिपल चीफ ऑडिटर यांची एक कमिटी गठीत केली. त्या कमिटीमध्ये म्युन्सिपल चीफ ऑडिटर अध्यक्ष होते, अनिल बडगुजर डेप्युटी ऑडिटर होते, महेंद्र उरणकर सहव्यवस्थापक विद्युत पुरवठा होते आणि राणा डुबल हे कायदे तज्ज्ञ त्या कमिटीमध्ये होते आणि श्री आनंद पाटील हे अकाउंट अधिकारी होते. तर अशा पद्धतीने एक कमिटी गठीत केली. त्या कमिटीकडे एक हिअरिंग झालं, साधारण 4 मार्चला हिअरिंग झालं. त्या हिअरिंगचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये असं ठरलं हिअरिंग मध्ये की बीएसटीनी ही सगळी अकाउंट्स ही म्युन्सिपल चीफ ऑडिटर कडे सबमिट करायची आणि बृहन्मुंबई महानगरपालिका कायदा 1888च्या म्युन्सिपल चीफ ऑडिटर ऍक्ट नुसार बीएसटीचे अकाउंट्स ऑडिट करण्याचा अधिकार हा फक्त महानगरपालिकेच्या म्युन्सिपल चीफ ऑडिटरला आहे, इतर कोणालाही नाही. असं असताना बीएसटीनी MERC ला जी अकाउंट सबमिट केली त्यामध्ये त्यांनी प्रायव्हेट ऑडिटर नेमला. त्याची मंजुरी ना सभागृहाकडनं घेतली, ना महापालिकेकडनं घेतली, ना आयुक्तांकडनं घेतली. परस्पर त्यांनी प्रायव्हेट ऑडिटर नेमला आणि तो हिशोब सबमिट केला. आणि त्यानंतर जी म्युन्सिपल चीफ ऑडिटर कडे बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आम्ही स्वतः आम्हाला बोलवलं गेलेलं. त्या बैठकीच्या संदर्भातचा अहवाल जो त्यांनी दिलेला आहे, एक BST ला पत्र पाठवलं, ते मी थोडक्यात आपल्याला वाचून दाखवतो. याच्यातला महत्वाचा एक मुद्दा त्यांनी मुद्दा क्रमांक 4 मांडलेला आहे. सुनावणीस उपस्थित राहताना BST ला ते सांगतायत, सुनावणीस उपस्थित राहताना आपली बाजू समर्पकपणे मांडण्याकरता सोबत आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या मला BST ला. तरी परंतु सूचना देऊनही श्री उत्तम सांडव सरचिटणीस यांच्या अभिवेदनावर आवश्यक कागदपत्रासह बेस्ट उपक्रमाची बाजू सादर करण्यात आलेली नाही. तसेच दिनांक 4/3/2022 रोजीच्या सुनावणीस देखील आपण आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहून समिती समोर कागदपत्रासह बाजू मांडली नाही. आता दुसरा महत्वाचा मुद्दा ते काय म्हणतात त्याच्यामध्ये, मनपा मुख्य लेखा परीक्षक
हे महानगरपालिकेचे वैधानिक लेखापरीक्षक आहेत. म्हणजे जो मी तुम्हाला कायदा सांगतोय महानगरपालिका 1888 च्या म्युन्सिपल ऑडिटर ऍक्ट, त्यानुसार बीएसटीचं ऑडिट करायचा अधिकार हा फक्त महानगरपालिकेच्या म्युन्सिपल चीफ ऑडिटरला आहे. महानगरपालिकेचे वैधानिक लेखापरीक्षक आहेत. बेस्ट उपक्रमाचे विद्युत पुरवठा व परिवहन असे स्वतंत्र अकाउंट नसून एकत्रित केलेले आहे. वेळेस त्यांना हायकोर्टाने MERC सांगितलं होतं की 2 वेगळे अकाउंट पाहिजे. ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचं वेगळं अकाउंट पाहिजे आणि इलेक्ट्रिसिटी सप्लायचं वेगळं अकाउंट पाहिजे, जेणेकरून इलेक्ट्रिक सप्लाय मध्ये आपल्याला किती प्रॉफिट होतोय आणि तो कशा पद्धतीने होतोय हे दिसेल. हे सांगून सुद्धा गेल्या 5 वर्षात बीएसटीने अकाउंट सेपरेट केलेली नाही. आता ही का केली नाही या मुद्द्यावर मी पुढे येतोय तुम्हाला. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की खाजगी सनदी लेखापालाकडून विद्युत पुरवठा व परिवहन अशी विगतवारी करून घेतलेली आकडेवारी सादर करण्यात आलेली आहे. तसेच सनदी लेखापाल यांनी प्रमाणित केलेली आकडेवारी महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांकडून पडताळून घेऊन तसे अभिप्राय वीज नियामक आयोगात सादर केलेले नाही असे सुनावणीत दिसून आलेले आहे. म्हणजे या सगळ्या इरेग्युलरिटीज केलेल्या आहेत. आता बीएसटीचे अकाउंट म्हणजे इलेक्ट्रिक सप्लायचे आणि ट्रान्सपोर्टचे हे वेगळे वेगळे का केलेले आहेत, हे का करायचं सांगितलंय, तर ग्राहकांना योग्य तो वीज दर मिळावा म्हणून ते सेपरेट करायचं आहे. पण ते केलेले नाही. हे का केलेले नाही, याच्या मागे वीरप्पन गँगचा काय उद्देश आहे, तर आपल्याला आठवत असेल तर गेल्या काही दिवसापूर्वी एक 200 इलेक्ट्रिक बसेसचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला आठवत असेल तर ते मंजूर झालं होतं. आणि त्याच्यानंतर असं म्हटलं की ज्या रेटनी या 200 इलेक्ट्रिक बसेस आपण घेणार आहोत त्या रेटनी जगातली कुठलीच कंपनी देऊ शकत नाही. म्हणून 200 बसचं कॉन्ट्रॅक्ट असताना आपण किती बसचं दिलं, ते 900 बसचं कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे जो विद्युतचा जो प्रॉफिट आहे तो ट्रान्सपोर्टकडे वळवायचा, ट्रान्सपोर्ट मधनं अशा प्रकारे बेकायदेशीर खरेदी करायची आणि त्याच्यातलं कमिशन लाटायचं, अशा प्रकारे वीरप्पन यांची मोडस ऑपरेंटी आहे. आणि म्हणून आम्ही वारंवार हे सांगतोय की बीएसटी आज आपण बघितलं तर 800 कोटी रुपये बीएसटीचा प्रॉफिट आहे. म्हणजे कुठला इलेक्ट्रिक विभागाचा सप्लायचा. मग 800 कोटी रुपये प्रॉफिट आहे तर मग आमचे वीज दर कमी का नाही होत आहे. त्याच्या आधी आपण बघितलं तर 600 कोटी रुपये प्रॉफिट होता. त्याच्या आधी आपण बघितलं तर 450 कोटी रुपये प्रॉफिट होता. आणि आता तर जो पुढच्या वेळेला एस्टिमेटेड प्रॉफिट आहे तो आपला 1000 कोटीच्या आसपास जाणार. मग बीएसटीला जर एवढा इलेक्ट्रिक सप्लायला प्रॉफिट होतोय तर मग आमचे वीज दर कमी का होत नाही. याच्यामध्ये कोणाचं षडयंत्र आहे. आणि चौकशी समिती समोर जी महानगरपालिका आयुक्तांनी नेमलेली आहे त्या चौकशी समिती समोर बीएसटी आपले अकाउंट, आपला लेखाजोखा का सादर करत नाहीये, का टाळाटाळ करते, का विलंब करते, हा आमचा प्रश्न आहे. म्हणजे आम्ही एकीकडे हे म्हणतोय की वीज ग्राहकांचे दर कमी व्हावेत याच्यासाठी प्रयत्न करतोय, पण बीएसटी कडनं ते सहकार्य मिळत नाही कारण यांना पैसे खायचे त्याच्यावर. आणि याच्यावर दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की बीएसटी हे का करते, तर ज्या बाकीच्या सममधल्या विद्युत कंपन्या आहेत त्यांचे पण रेट आव्वाचे सव्वा आहे. मग बीएसटीचे दर कमी आणि त्यांचे रेट आव्वाचे सव्वा असं झालं तर प्रश्न विचारण्यात येईल. म्हणून त्यांच्या रेटची मॅच करायला बीएसटीचे रेट वाढवले जात आहेत. हा महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे या खासगी कंपन्यांना रेट वाढवायचे त्याच्यासाठी बीएसटीला वेटीस धरलं जात आहे आणि बीएसटीचे पण खोटे खर्च दाखवून रेट वाढवले जात आहेत. अशा प्रकारचा हा घोटाळा आहे. आणि आमची मागणी आहे या आपल्या सर्वांच्या माध्यमातून बीएसटीच्या या सर्व अधिकाऱ्यांना की आपण लवकरात लवकर म्युन्सिपल चीफ ऑडिटरकडे बीएसटी सप्लायचे अकाउंट्स आपण सबमिट करावेत, जेणेकरून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आणि जो आमचा लढा आहे की मुंबईच्या वीज ग्राहकांना प्रति युनिटचे दर कमी करून मिळावेत त्याच्यासाठी तो उपयुक्त होईल. खर्च दाखवून सुद्धा म्हणजे जे आपले सबस्टेशन्स आहेत किंवा रिसिव्हिंग स्टेशन्स आहेत त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. आपण जाऊन बघू शकता किंवा मी आपल्याला घेऊन जाईन तिथे. आणि त्याच्या रिपेअरिंगचे खर्च दाखवलेले आहेत अकाउंट मध्ये, पण प्रत्यक्षात खर्च केलेले नाही. आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये हा आपल्यावर होणार आहे, मुंबई शहरातल्या वीज ग्राहकांवर होणार आहे. आणि आमची दुसरी मागणी आहे की जर तुम्ही सप्लाय करताय, आता जसं टाटाला
परवानगी दिली कोर्टाने की ते मुंबई शहरात पण सप्लाय करू शकतो. मग बीएसटी सबब मध्ये का करत नाहीये? का प्रायव्हेट कंपन्यांना तिथे आंदण दिलं गेलेलं आहे? जर बीएसटीच्या कार्यक्षेत्रात प्रायव्हेट कंपन्या सप्लाय करू शकतात तर प्रायव्हेट कंपनीच्या कार्यक्षेत्रात बीएसटी का सप्लाय करू शकत नाही? का त्यांचं कारण सबस्टेशन शेवट आपलीच आहे जी आहेत ती आता केलेली आहे आणि त्याचं रिझर्वेशनही बीएसटी लागते. मग हे काय कारण आहे? त्यामुळे ज्या लुटीचा प्रकार हा वीरप्पन गँग महानगरपालिकेत करत होती त्याच पद्धतीची लूट ही बीएसटी मध्ये चालवलेली आहे आणि म्हणून हे सगळं प्रकरण आपल्यासमोर आणावं म्हणून आजची पत्रकार परिषद आयोजित केली होती. आपले काय प्रश्न असतील तर आपण सांगावे. वाढीव खर्च आणि परिवहनचा पैसा बेस्ट करवडावा या दोन मुद्द्यातून घोटाळा सुरू आहे. थोडक्यात घोटाळा याच्यासाठी असं आहे, ट्रान्सपोर्ट विभागाकडे पैसे नाहीत आणि खरेदी तर करायची आहे कारण बीएसटीच्या बसेस खरेदी नाही केल्यात, बाकीचे मटेरियल खरेदी नाही केली तर कमिशन मिळणार कुठनं? मग पैसा आणायचा कुठनं? तर सप्लायचा पैसा ट्रान्सपोर्ट मध्ये वळवायचा, त्याच्या माध्यमातून टेंडरिंग करायचं. जसं मी तुम्हाला बसचं सांगितलं इलेक्ट्रिक बसचं, तशी टेंडरिंग करायची. 200च्या जागी 1000 बस खरेदी करायचं आणि त्याच्यातनं कमिशन खायचं. या पद्धतीची मोडस ऑपरेंडी सध्या बीएसटी मध्ये चालू आहे. वीरप्पन कोण आहेत? वीरप्पन आता तुम्हालाही माहित झालं की इतक्या दिवसानंतर वीरप्पन कोण आहे आणि फेमस कंपनी आहे ती वीरप्पन. आणि महानगरपालिकेतल्या कुठल्या पिऊनला विचारलं तरी तो सांगेल वीरप्पन कोण आहे. फक्त बिनामिशीच आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे आज अपने पत्रकार परिषद आयोजित की है किस बारे में है, किस संदर्भ में? देखिए ऐसा है कि बृहन्मुंबई महानगर पालिका के अंडर में महाराष्ट्र ये बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सब मतलब जो बीएसटी सप्लाई है वो आता है और हमने बार बार ये कहा है कि बीएसटी ने जो अकाउंट सबमिट किए हैं एमईआरसी को, देखिए एमईआरसी ये करती है कि जो अकाउंट है बीएसटी के वो देखती है, उसकी जांच होती है, उनको क्या खर्चा है वो देखती है, उसके ऊपर एक 15% उनको रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट दिया जाता है और उसके बाद उसके रेट्स डिसाइड होते हैं. लेकिन जो बीएसटी ने खर्चा सबमिट किया है एमईआरसी को, उनका इंफ्रास्ट्रक्चर का रेट, वो झूठ के आधार खर्चा किया हुआ है. ना ही उसका ऑडिट म्युनिसिपल चीफ ऑडिटर ने किया है, उन्होंने एक प्राइवेट ऑडिटर से ऑडिट करा के दिया है और इसी वजह से खर्चा बढ़ गया है. और खर्चा बढ़ने की वजह से मुंबई के लोगों को जो इलेक्ट्रिक सप्लाई होता है वो ज्यादा दाम में हो रहा है और इसके लिए हमारी ये मांग थी कि ये खर्चा का ऑडिट किया जाए. और इसके लिए हमने कमिश्नर साहब जो है इकबाल चहल, उनसे बात की. उन्होंने एक इंक्वायरी कमेटी बिठाई. उस इंक्वायरी कमेटी के सामने आज तक बीएसटी उनके अकाउंट सबमिट नहीं कर पा रही है या उनके अकाउंट सबमिट करने को मना कर रही है. इसके रीजंस क्या है? जबकि जो बृहन्मुंबई महानगर पालिका अधिनियम 1888 का जो कायदा है उसमें साफ तौर पे लिखा गया है कि बीएसटी को अकाउंट म्युनिसिपल चीफ ऑडिटर को सबमिट करनी चाहिए. उसके बावजूद वो नहीं कर रही. इसके लिए हमारा ये मानना है कि ये जो फंड है, ये जो प्रॉफिट है 800 करोड़ 1000 करोड़ का जो, वो ट्रांसपोर्ट वालों को दिया जाता है ताकि ट्रांसपोर्ट में कुछ परचेस हो और उस परचेस के माध्यम से हमको कमीशन मिले. इस प्रकार की मोडस ऑपरेंडी वीरप्पन गैंग जो महानगर पालिका में सक्रिय थी अभी बीएसटी में सक्रिय हो रही है, ये वीरप्पन गैंग की मोडस ऑपरेंडी है और इस प्रकार से लोगों के पैसे को लूटने का काम किया जा रहा है. आपका आरोप वीरप्पन गैंग पर है. वीरप्पन गैंग क्या है, कौन है, हमें बताइए. देखिए ऐसा है, ये वीरप्पन गैंग बहुत फेमस है. एक तो तमिलनाडु में थी जो जंगल में लूटती थी. अभी ये जो वीरप्पन गैंग है ये महानगर पालिका में लूट मचाई हुई है और बीएसटी में लूट मचाई हुई है. और इनकी खासियत है कि इनको मूछें नहीं है और बिना मूछों के वीरप्पन गैंग है जो हर जगह लूटते फिरती है. और हम इस वीरप्पन गैंग का पर्दा फाश करेंगे और इसके पीछे भी, क्योंकि जो लोगों ने ये प्रस्ताव दिया है कि 200 बस की जगह 800 बस खरेदी की जाए, ये प्रस्ताव के पीछे कोण आहे? वही वीरप्पन गँग आहे. संदीपजी, तुम्ही आयुक्तांना पत्र दिलं, समिती गठीत झाली, एक सुनावणी झाली, मात्र पुढे काही होताना दिसत नाही. मुंबईकरांचं वीज बिल कमी होण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरून संघर्ष करणार. आमचा संघर्ष तर चालूच आहे, पण ह्याच्यावर रस्त्यावर उतरून संघर्ष करून त्याला नाही मिळणार नाही. यांच्या कागदोपत्री संघर्ष करावा लागेल आणि तो कागदोपत्री संघर्ष करेल. आमची आपल्याला विनंती की आपण सगळ्यांनी जर बातम्या दाखवल्यात तर बीएसटीला प्रेशर होऊन अकाउंट सबमिट करावे लागतील.
बीएसटी अकाउंट का सबमिट, शेवट आम्ही नाहीतर ही न्यायालयीन लढाई पुढे चालू ठेवणार आहोत, पण रस्त्यावरचा संघर्ष करून याच्यात न्याय मिळू शकत नाही, याच्यात कागदोपत्रीच संघर्ष करावा लागेल. त्यामुळे तो संघर्ष आमचा चालू आहे आणि ही माहिती देण्यासाठी म्हणूनच आपल्याला आज सगळ्यांना बोलवलंय. आणि जर हे कागदपत्र जर सबमिट केले बीएसटीनी तर मुंबईकरांचं 15% ते 25% हे वीज दरामध्ये त्यांना कमी येईल, कपात होईल. तुमच्या माहितीसाठी एक महत्वाचं हे आहे की जी रिसिव्हिंग स्टेशन्स आहेत बीएसटीची ती डिलॅबेट कंडिशनमध्ये आहे, म्हणजे एकदम दुरावस्थेत आहेत, कधीही कोलॅप्स होऊ शकतात आणि ह्याच्यामध्ये तो खोटा खर्च दाखवलेला आहे की त्याच्यावर आम्ही रिपेअरिंग करण्याकरता मेंटेन करण्याकरता तो खर्च आम्ही करतोय म्हणून, पण प्रत्यक्षात तो खर्च दाखवलेला नाही. कधीही कोलॅप्स होऊ शकते ही सिस्टीम आणि मुंबई पूर्ण अंधारात जाऊ शकते. आज ट्रान्सपोर्ट आपली बीएसटी आहे ती दहिसरपर्यंत आपली जाते बीएसटी जी तोट्यामध्ये दाखवत आहेत ती, परंतु आपली बीएसटी सप्लाय जे आहे ती आपली सबबमध्ये किंवा ईस्टर्न वेस्टर्न सबबमध्ये आपली जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? खरं तर सगळ्यांना परवानगी आहे, प्रायव्हेट लोकांना परवानगी इथे यायची तर बीएसटीलाही परवानगी असली पाहिजे तिकडे जायची. आणि मुळात विषय असा आहे की बीएसटी मध्ये जे घोटाळे चाललेले त्याच्यामुळे ती लॉस मध्ये. 200 कोटी रुपयाचं जाहिरातीचं कंत्राट 90 कोटीला दिलं जातं. त्याच्यामध्ये कोण आहे? कुठली गँग सक्रिय आहे? कुठल्या गँगला त्याच्यामध्ये फायदे मिळतात? कोणाला दिलेली आहे ती कामं ऍडव्हर्टायझिंगची? अजून काय प्रश्न असेल? धन्यवाद.